स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजित सावरकर यांनी ऐन महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाच एक नवा वाद उकरून काढलाय। गांधींची हत्या करणारी शेवटची गोळी ही नथुरामच्या पिस्तुलातील नव्हतीच असा दावा रणजित सावरकरांनी केलाय। त्यांच्या दाव्यावर गांधीवाद्यांकडून जोरदार प्रतिवाद करण्यात आलाय। या गोळ्या नथुराम गोडसेंनी मारलेल्याच नाहीयेत। या गोळ्या मुख्यत्वे फॉरेन्सिक अहवाल याच्यावर घेतलेला आहे। या गोळ्या ज्या आहेत त्या नथुराम गोडसेंच्या पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या नाहीत। नथुराम गोडसे यांचं पिस्तूल 9 mm होतं, तर गांधींच्या शरीरावर लागलेल्या गोळ्या त्यापेक्षा अतिशय लहान आकाराच्या होत्या। गांधी हत्येवर रणजित सावरकरांनी हा असा दावा केलाय। दावा खरा करून दाखवण्याकरता त्यांनी मेक शुअर गांधी डेड हे नवं कोरं पुस्तकही लिहिलंय। महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेच्या गोळीनं झालीच नाही असा दावा पुस्तकात करण्यात आलाय। तिथे उपस्थित असणाऱ्या इतर कुणाच्या तरी पिस्तुलातून गांधी हत्या घडवली गेली असा दावा करण्यात आलाय। याचं कारण सगळे न्यायालयीन अहवाल, सगळ्या न्यायालयीन गोष्टी, पोलीस केसमध्ये सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये कुठलाही कच्चा दुवा असण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रणजित सावरकरांनी हा एक मोठा आपला प्रचाराचा एक नारळ फोडलेला आहे। लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि या निमित्ताने पुन्हा धार्मिक ध्रुवीकरण करण्याची एक शक्यता ह्या सगळ्या लोकांच्या मनात असणार। महात्मा गांधींना मारूनही त्यांचे विचार मरत नसल्यानंच दरवेळी कट्टर हिंदुत्ववादी लोक हे असले उपद्व्याप करत असतात असं डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी म्हटलंय। मात्र गांधींना हरवण्याचे प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतात याकडेही सप्तर्षींनी लक्ष वेधलं। हे दादांत खोटं आणि थापा आहेत, पण थापा मारण्यामध्ये त्यांना संकोच वाटत नाही। म्हणजे मुक्त हस्ते मुक्त तोंडाने थापा मारतात। कारण असं की नथुराम गोडसे स्वतः म्हणले मी मारले, त्याचा सख्खे भाऊ गोपाळ गोडसे यांनी पुस्तक लिहिलंय गांधी हत्या आणि मी, त्याच्यानंतर कुठेच कोणी म्हणलेलं नाही आणि 75 वर्षानंतर ते म्हणतात। ते आता असंही म्हणतील की गांधी मला परवाच जिवंत होते भेटले। अदृश्य शक्ती असेल बाबा, काय त्यांना माहीत नाही। कालांतराने हे पण म्हणतील की महात्मा गांधींचा सहभागच नव्हता स्वातंत्र्य लढाईत। त्याच्यामुळे या असल्या लेखकांवर न बोललेलं बरं असतं। राष्ट्रपिता महात्मा गांधींना गोळ्या घातल्याच्या गुन्ह्यात नथुराम गोडसेला फाशीची शिक्षा सुनावली गेली होती, तरीही असे वाद उकरून काढले जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत पुणे।